तुझे नाम धरिले कंठी. भगवन मी असा आहे, मी तसा आहे, मी असा आहे असं म्हणत गेला ते एक दिवशी धोका पत्करावा लागेल. तुकोबा ज्ञानोबा एकच वाक्य, मी झालो म्हणे तो काहीच नाही. पण काय केलं म्हणे, काही करायचं नाही म्हटलं. आता एकच केले, तुझे नाम धरिले कंठी. बाकी कशाकडेच पाहायचं नाही. जप पाहायचं न, तप पाहायचं न, ज्ञान पाहायचं न, कर्म पाहायचं न, उपासना पाहायचं न, भक्ती. प्रत्येक क्षेत्रामध्ये धोके 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 धडी आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणतंही क्षेत्र पाहा तुम्ही, असे असे अमुक आणि त्या अमुक असे असे धोक्यात आले. त्याच्याकरता तुकोबा म्हणजे आम्ही सगळे सोडून दिलं. आता एकच धरले, तुझे नाम धरिले कंठी. बरं ते नामाने तरी काय करता येईल तुम्हाला? नाही, काय करतं नाम म्हटले, अजून काय करायचं? तुझं नाम कंठाची धारण केलं असताना त्या नामाच्या द्वारा संपूर्ण संसाराचा बाध केला. तुटीमध्ये दोरीदारखंड नाही काय, संसारमध्ये दोरखंड नाही की तोडायला म्हटले. तुटी म्हणजे या ठिकाणी बाध केला, संपूर्ण संसाराचा बाध केला. आता तो स्वतंत्र प्रश्न आहे, संसाराचा बाध नामानं होतो का ज्ञानाने होतो? विठाला विठाला अगोदर बाध म्हणजे काय तुम्हाला कळायला पाहिजे. बाध कशाला म्हटलं जातं? स्वाधिकरणे अत्यंत हवा बोधनम बाधा. ज्या अधिकरणावर जी वस्तू दिसते त्याच अधिकरणावर तिच्या अत्यंत अभावाचं ज्ञान होणे याला म्हणतात बाध. जसं रज्जूर भासणारा सर्प आहे, आपल्या वेदांताच्या भाषेत सांगायचं म्हणजे. आता रज्जूर भासणारा जो सर्प आहे तो सर्प कसा आहे? बाधित आहे, त्याचा बाध होतो पुढच्या ज्ञानाने. अयम सर्पा म्हटलं की त्या ठिकाणी बाध नाही. तो अयम सर्पा म्हणजे त्या ठिकाणी वास्तविकता प्रमा असं वाटतं, पण नाही. पुढे जर आपण पाहिलं की हा सर्प नाही, ही दोरी आहे. दोन म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान झालं. अधिष्ठानाचं ज्ञान झालं असताना भासलेला सर्प त्याचा अधिष्ठानामध्ये बाध होतो, लय होतो. म्हणून त्याच्याकरता म्हणतात की अधिष्ठानात बाध होतो. त्याला म्हणजे स्वाधिकरणे अत्यंत भावबोधनम बाधा, बाध होते त्याचं म्हणते. मग आता काय केलं पाहिजे? त्याच्याकरता काही करायचं नाही म्हणते. आता काही उरलं पाहिजे काय? तो को बरा म्हणतो आम्ही एकच केले, तुझे नाम धरिले कंठी. मग ज्ञान श्रेष्ठ आहे का बाध श्रेष्ठ आहे? काय काय श्रेष्ठ आहे? ज्ञानाने बाध होतो का नामाने बाध होतो? याचा जर विचार पाहिला, नामसुद्धा कलियुगामध्ये ज्ञानापेक्षा कमी दर्जाचं नाही. तुम्हाला अनेक प्रकारचे उदाहरण देता येईल. फक्त गडी पळायला लागली, विठाला 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 विठाला. नेमकं सांगतो, प्रभास क्षेत्रामध्ये गेलेले संपूर्ण कोण गेलेले? कोण गेले प्रभास क्षेत्रामध्ये? भगवंताने सगळ्या जमा करून नेलं ना. आणि यांना या ठिकाणी आता एकदा समाप्त करायचं असं ठरवलं होतं. मग तिथे गेला असताना भगवंतांनी पाहिले का यांना या ठिकाणी सगळ्याचाच बाध करायचा आपल्याला. तर काय केलं पाहिजे? काही नाही करायचं म्हटले. मग तिथे गेला असताना गेले, पण जाऊन जे त्यांना पाहिजे होतं ते मिळालं नाही ना. पाहिजे होतं ते मिळालं नाही. मग ज्ञानाने बाध होतो का नामाने बाध होतो असं जर पाहिलं असताना तिथे असणारं जे नाम आहे ते ज्ञानाचं काम करते. कसं तुम्हाला सांगतो, विठाला 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 विठाला. पोचलेले होते. भगवान परमात्मा श्रीकृष्ण बळीराम दादा सगळे एकत्रित झालेले. आणि सांगितले काय भानगडे? म्हटले काही नाही म्हटलं, यांना संपवायचं म्हटलं. यांना सगळ्यांना संपवायचं काय नाही. मुळात प्रतिज्ञा केलेली होती, माझं मीच वाढवीन आणि मीच संपवीन, अशी भगवंताची प्रतिज्ञा होती. म्हणून त्याकरता मग ते प्रवास क्षेत्रामध्ये सगळे नेले.
आणि नेऊन सगळ्यांना त्या ठिकाणी सांगितले की दान करा, धर्म करा, अमुक करा, तमुक करा. तिथे गेल्यानंतर सगळे मदिरापान करू लागले. इतके ते उन्मत्त झाले की मदिरापान करू लागले. मदिरापान करता करता उन्मत्त झाले की एकमेकाला मारू लागले. मग बळीराम दादा म्हटले की अरे कृष्णा, अरे हे ते बिघडले की सगळं म्हण. नाही बिघडवण्याकरता तिथं आणले म्हणे. यांना बिघडवायचं, इथे संपवायचं म्हटले. कसं काय म्हटलंय, तुला माहीत आता, पुढे कळेल तुला म्हटले. यांना संपवण्याकरता इथं आणलेलं आहे म्हणे मी. मग तिथे प्रभाक्षेत्रामध्ये सगळे आले आणि आल्यानंतर काय केलं भगवंतानी, त्यांना मैरेक नावाची आणि मदिरा पाजवली. सगळे जिकडे तिकडे पळापळी करू लागले, मारामारी करू लागले. इतकी मारामारी करू लागले की शेवटी अस्त्रशस्त्र उरले नाहीत कोणाच्या जवळ. तिथे वर्णनाचं आहे. मग काय केलं तिथे, एकच केलं की तिथे जे समुद्र किनाऱ्यामध्ये आलेलं जे लव्हाळ होतं, त्या लव्हाळाच्या बुडाला असे गड्डे आले होते. आणि ते गड्डे इतके मजबूत होते. यांचं ज्यावेळेस मारामारी करता अस्त्रशस्त्र संपलेलं म्हणून त्या लव्हाळ उपटायचं, गरगर फुरायचं, मग मोडक्यात मारायचं, काय ॲटम बॉम्बचं काम करायचं त्याने. असं म्हणून गड्ड्याच्या मध्ये ॲटम बॉम्बची ताकद आली आणि त्याच्या द्वारा सगळी आपसातच मेले. विठाला विठाला म्हणतो बरं. या ठिकाणी मुद्दा म्हणून आता काही उरलं नाही म्हटलं. आता आमचं उरण्याकरता काहीच उरलं नाही. काय उरलं म्हणजे काहीच उरलं नाही. म्हणून आता उरलेलं एकच आहे, जे नाटे ते नाम धरले चित्ती. सगळं आटे, शरीर आटे, संपत्ती आटे, पण हरिनाम नाटे ते बरवे. आणि जे नाटे ते नाम धरले चित्ते, ते नाम जवळ घेतले आणि त्या नामाच्या द्वारा सगळं काम केले. विठाला 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 विठाला. आणि मग स्थिर झाले. आणि मग काय कल्पना करतात माहिती आहे का तुम्हाला? अभंगाच्या तृतीय चरणामध्ये कल्पना, आता नव्हे बाधा, आता नव्हे बाधा,
असता इथे विभाग आला. झालं ते झालं, याच्यानंतर कोणत्याही प्रकारची बाधा आम्हाला होणार नाही. का म्हटले सांगितलं ना, तुझे नाम धरिले कंठी. नाम इतकं जबरदस्त आहे की नामीला सुद्धा लाजवतं. नाम प्रसंगाला तर नामीला सुद्धा लाजवतं. इतकी नामामध्ये ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. एक थोडक्यात कल्पना देतो म्हणजे तुम्हाला पटेल बरं का. तुम्हाला पटेल याच्याकरता सांगतो. विठाला विठाला विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली. विश्वामित्रांनी गुलाबजामुन खात खात काय गुलाबजामुन खात खात 60,000 वर्ष तपश्चर्या केली. गुलाबजामुन नाही, लोहपिष्ट खाऊन तपश्चर्या केली. लोखंडाचं पीठ खायचं आणि तपश्चर्या केली. गुलाबजामुन कसले आले? तपश्चर्या केली मोठी. आणि तपश्चर्या केल्यानंतर कशा करता? कामक्रोधादी विकाराला जिंकलं म्हणून. त्याला जिंकण्याकरता तपश्चर्या केली. अनेक दिशे बघू लागले. हमको छय एक दिवशी बघू लागले. बस आपलं काम झालं म्हटलं. आता बसायची गरज नाही. मांडी घालून कुठपर्यंत बसा म्हणते. कुठपर्यंत यांना जायच्या करता आपली तपश्चर्या पूर्ण झाली. यांनी आपण काम क्रोधाधिकावर विकारावर काय केलं की विजय प्राप्त केला म्हटले. मी झालो याच्याकरता सांगलं बघा. मग काय केलं? एकच केलं त्यांनी. प्रभू रामचंद्राला समाचार दिला. लोहपिष्ट खाऊन मी 60,000 वर्षपर्यंत तपश्चर्या केली. मी कोण आहे? तुमचा गुरु आहे. कोणाला म्हणायला लागले? प्रभू रामचंद्र गुरुच आहेत. करायचे विश्वामित्र आणि वशिष्ठ हे कोणी गुरुच आहेत. कुलगुरू. कोणते गुरु? कुलुमुलू गुरु नाही, जबरदस्त गुरु आहे. मग आता मी तुमचा गुरु आहे म्हणून लक्षात ठेवा म्हणले. झालं की डोक्यात आलं की आपण गुरु महाराजांच्या भेटीला जायला पाहिजे. आता 60,000 वर्षापर्यंत एका ठिकाणी बसलेलं तर जावडणे का नवीन आहे का हो? एक एकादशी जर चांगली झाली भरपूर तर द्वादशीला केव्हा केव्हा काही नाही वाटतंय. एवढी मोठी तपश्चर्या केलेली आहे. चला आपण गुरु महाराजाला भेटू. प्रभू रामचंद्राच्या दर्शना करता येणार. प्रभू रामचंद्राला कळायला बरोबर ते म्हटलं शिष्याची इच्छेत पराजय. शिष्य तर मोठा जातो. गुरुला अनुभव वाटला, मोठा अभिमान वाटला म्हणजे माझा शिष्य आहे म्हणून. झालं निघाले. इकडे प्रभू रामचंद्राला कळालं. सगळी तयारी झाली. विश्वामित्र आणि येत आहेत त्यांच्या आणि सत्काराची तयारी करून सगळे लगेच धावपळे मुक्ता सगळे निंदचंद ब्रह्मादी सगळे धावत पळत सुटलेले. मग तेवढ्यामध्ये विश्वामित्र येत आहेत. त्यांच्याकरता मोठा आणि आसन तयार केलेले. त्या आसनावर बसण्याकरता त्यांची जागा आहे आणि तिथे येऊन विश्वामित्र बसणार आणि सगळ्यांनी त्यांचं पूजन करायचं आणि त्यांच्या नावाने जय जयकार करायचं. आता देवाच्या द्वारा जय जयकार होणं का सामान्य गोष्ट आहे काय? निघाली घेऊ. मग सगळे लाईनी लागल्या होत्या लोकांच्या विश्वामित्राच्या दर्शनाकरता. देवांची लाईन वेगळी, दैत्यांची लाईन वेगळी, माणसाची लाईन वेगळी, सगळ्यांची लाईन लागल्या दर्शनाकरता म्हणून. त्या लाईनीमध्ये ऋषीमर्षी संतांच्या काही लाईनी होत्या. तर संतांच्या लाईनीमध्ये एक बाबाजी शिरले होते. ते कोण? हनुमंतराय. त्या लाईनीमध्ये हनुमंतराय सुद्धा जात होते. ते आपले गुलू 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 चालले त्यांच्या लाईनमध्ये. आपण जाऊ काय बिघडलं, आपण जाऊ काय बिघडलं, आपण जाऊ काय बिघडलं. एवढ्यामध्ये कानावर आवाज आला. कोणता आवाज आला? नारायण. नारद वर्षी येऊन जोड टपले त्यांच्या हनुमंतरायचं. हो महाराज. हनुमंतराय. हो महाराज. हो आज तुमचं दर्शन झालं. दर्शन प्रशन सोडून द्या. तुम्हाला काही सूचना देण्याकरता आलो म्हटलं. कुठं निघालेत? अहो म्हणे प्रभू रामचंद्राने सगळ्याला आज्ञा दिली की विश्वामित्राचा आणि आदर सत्कार आहे मोठा. त्यांच्या सत्कार समारंभाकरता निघालोत म्हटले. जाऊ द्या लोक गडबड करून लोक सगळे गडबड करून तुम्ही बोलण्यात गुंतवू नका मला म्हटले. नारद महाराज हनुमंतरायाला लाईनीतून बाजूला वाढलं.
लाईनीतून बाजूला आवडण्याने सांगितलं कुठं चाललेत? म्हणले विश्वामित्राचा सत्कार. हा तेच विश्वामित्र. कोणते? मेनकेच्या मागे कुत्रे होऊन लागणारे. त्यांना आठवण आली की बरोबर आहे म्हटले. अरे इतका वाया गेलेला, मोठ्याने काही केलं म्हणजे काही जमतं का म्हटले. त्या प्रभूचंद्रालाही काम नाही, याचा सत्कार त्याचा सत्कार त्याचा सत्कार. आता प्रधानमंत्री सगळ्या माणसं जवळ करावे लागतात की जे सत्कार करण्याकरता तुम्ही सगळी लाईन लाईन तुम्ही तर तुम्हाला तर लक्षात यायला पाहिजे. बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणून तुमचं नाम गातो आम्ही आणि तुम्ही एवढ्यामध्ये. बरोबर नाही तुमचं, बरोबर नाही. बाजूला व्हा, तुम्हाला गरज नाही जायची म्हटले. नारद वर्षीनं लाईनीच्या बाजूला ओढलं की कोणाला? हनुमंतरायला. आणि थोडंसं कानं फुंकले. अहो हनुमंतराय सगळे तुमच्या पायावर लोळणारे दर्शन करणारे आणि तुम्ही त्याच्याजवळ जाऊन त्याच्या पायावर लोळणार आणि त्याच्याजवळ जाऊन त्याचा सत्कार करणार त्याचा असं आडवं तिडवं बोलले. हे पहा, मला परशुरामचंद्राने कळवलं त्याप्रमाणे मी निघालो. माझं ऐका म्हटले. कोण म्हणायला लागले? कोण कोणाला बोलायला लक्षात आहे ना? नारद वर्षी बोलू लागले हनुमंतरायाला. तुम्हाला जायची गरज नाही म्हटले. जाणारे आयले गेले पळाले पळू द्या म्हटलं, काय हरकत नाही म्हणून. बाजूला घेतलं आणि सांगितलं की आपल्या सगळ्यात जायचे ठिकाण नाही ती. और मालक रागवले तर म्हटले मी येणे तुम्हाला काय करते, मी येणे तुम्ही चिंता करू नका. अहो मालक रागवले तर आमचं सगळं वाटोळ होईल, बेजार विक्रा होईल आमची की असं होईल तसं काही चिंता करू नका म्हटलं. झालं, बाजूला उडून घेतलं. लाईन दिली पुढे जाता 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 बरेच पुढे गेले. मग भगवान परमात्मा रामप्रभू बघू लागले. सगळे हनुमंत कुठे दिसलं? हनुमंत दिसलं काय भानगडे एवढ्यामध्ये हे पुन्हा पोहतोय. नारायण. नारद महर्षी म्हणतात भगवान तुम्हाला हे कळू नये म्हटले. त्या विश्वामित्राच्या दर्शनाकरता हनुमंतरासारख्या महात्म्याला तुम्ही जा म्हणून सांगितलं आणि ते पळायला म्हटले. येड पळायला म्हटले. ते बरं काय म्हणायचं म्हटले. काही नाही म्हणे. मी त्याला सांगितलं थांबा म्हणून. थांबले की मग यांनाही कळायला की वरतात ते. कोणाला कळले? विश्वामित्राला कळले. सगळे आले पण कोण आलं नाही? हनुमंत आलेले. पण सांगितलं बरोबर रामचंद्र बाबांनी त्यांनी एवढं तरी तुझ्याला शेव काढून टाक जा. निघाले की पण एक कर म्हटले. तुला एक सांगतो. नारद महर्षीने सांगितलं तुला परीक्षाच बघायची का त्याचे काम करू खरंच गेलेत का म्हणून 60,000 वर्ष तपस्या करून. बरं मग काय करू म्हटले. एकच कर. तिथे गेल्यानंतर स्टेजवर सगळ्याचं दर्शन घ्यायचं पण हनुमंतराकडे ढुंगून पाहिजे. वर्ष पटकून त्यांच्याकडे ढुंगून करून उभं राहायचं म्हणजे. कोणाला पाहिजे? हनुमंतराला सांगितलं. बरं ते मालकानं सांगितलं तसं वागणं भाग आहे. ठीक आहे. लोकांची लाईन बराबर याली चालली. तिथं स्टेजवर हनुमंतराय गेले आणि सांगितल्याप्रमाणे सगळ्या ते दर्शन केलं. पण ज्याच्या दर्शनाकरता सगळी ही तयारी केली होती त्याच्याकडे डुंगून पाहिलं नाही. उलट शेपूटवर करून डुंगण करून त्याच्याकडे उभं राहिले. विश्वामित्राचा रागाचा पारा चढला की काय विचारतं. प्रभो माझं ऐकावं लागेल तुम्हाला. म्हणजे गुरुदेव गुरुर वाक्य आज्ञा घरी येते. आम्ही कधी ऐकत नाही तुमचं म्हटले. आज नेमकं ऐकावं लागेल. मग आबा सांगा काय असे काय आज्ञा सांगा. कोणाला आज्ञा करायची? रामप्रभूला आज्ञा करायची. कोणी करायची? विश्वामित्राने करायची. झाले की उद्या सूर्योदयाच्या आत हनुमंत खलास झाला पाहिजे. त्याचा शिरच्छेद झाला पाहिजे हनुमंताचा. तुम्ही नीट ऐका बरं काय. उद्या सूर्योदयाच्या आत हनुमंताचा शिरच्छेद झाला पाहिजे. मी गुरु म्हणून चांगलं माझं तुम्हाला ऐकावंच लागेल नाही तर माझ्या शापाला तयार व्हावं लागेल तुम्हाला. झाले की इकून पाहिले शाप निघून पाहिले तर कसं काय करावं काही कळीना. बरं बाबा काही हरकत नाही ती म्हणतात त्याप्रमाणे करतो. झालं. इकडे हनुमंतरायाला कळालं ते धनुष्य बांधताना उभा आहे. कोण? हनुमंतरायाला मारण्याकरता बरोबर रामचंद्र. तो रामबाण आहे. तो का लक्ष्मण होता का? रामबाण एकदा मारला की तो फती कामच करायचा आपलं.
मग आता हे झालं दोघाचं भांडण, युक्तिवाद दोघाचा झाला. पण फुकट मरण कोणाचं? हनुमंतरायचं. हनुमंतरायचं बरं याची भेट झाली नसती या नारद्याची. कोणाची? नारद्याची भेट झाली नसती तर उगाच भानगडत होती माझ्याकडे. म्हटलं याची भेट काय होऊ नये आणि यांनी असे मला जसं का सांगू नये. म्हटलं का सांगावं ते? प्रभू रामचंद्राकडे पाहिलं, काही नाही, हरकत नाही. ती हनुमंतराय बाबा त्यांच्यापुढं माझे काही चालत आहे का? ते त्यांनी हातपाय गाळले. आता ते त्या अगोदरच गळाले होते हातपाय. काय करू म्हटले? काही नाही, ते म्हणते ते करावं लागलं. बरं, आता सूर्योदय होण्याकरता किती महिने लागतात? होय, किती महिन्यांचा सूर्योदय? अहो आता होतो म्हणता सूर्योदय होतो किंवा वेळच लागत नाही. योगायोगानं सूर्योदयाची वेळ आली. प्रभू रामचंद्राने बाण ताणून ठेवलेला आहे. आता सूर्योदय झाला म्हटलं की बाण सुटला की हनुमंतराचा शिरच्छेद झाला की हनुमंत मेला. हत्याचा अर्थ सरळ मोठेपणात. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. मग मध्ये आले कुठं? नारदाकडे. कोण? हनुमंतराय. ए बाबा तू चांगला झगडा लावून दिला सांगता म्हटले. उगत मी बसवतो कोपऱ्यात जाऊन मला बोलवलंय काय हे झगडा लावून दिला असं म्हटले. आता मला फुकट मारावं लागतंय की म्हटले. घेणं न येणं देणं एक. आता वाचू शकत नाही म्हटले. नारद महर्षी मोठे गोड जाऊन हात फिरवला हनुमंतरायच्या पाठीवर, हात फिरला, तोंडावर हात फिरला. काही चिंता करू नका म्हटलं. मी आहे ना, कशाला मरायला का? मी आहे ना, काय करणार तुम्ही? बाजूला राहणार आणि बाण प्रभू रामचंद्र मारणार म्हणजे मारणार आणि मी मरणार म्हणजे. आता त्याचा बाण कुठं कधी फुकट जात असतो का? नाही. फुकट गेला तर रामबाण नाही का मग तो? नाही. झालं की तयारी झाली सगळी. सूर्योदयाची तयारी झालेली आहे. प्रभू रामचंद्राने बाण धनुष्य ताणलेलं आहे. एवढ्यामध्ये जाऊन पोचले तिथे. कोण पोचले जाऊन? नारद महर्षी पोचले. हनुमंता या रिंगणात येऊन बसा. वाळूमध्ये एक मोठं रिंगण केलं. त्या रिंगणात बसपटे मांडी घालून आणि श्रीराम 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 सारखं आणि श्रीराम नामचिंतन कर. बघू काय बोलते. हे बाबा जाऊ दे आता, मरू दे मला. तसं नाही, न मरणं हे तुम्हाला युक्तिवाद सांगतोय म्हटले. झाली हनुमंतराने सांगितलं. पण जाऊ दे आत्तापर्यंत ऐकलं, याचं ऐकून मरणं का होण्याचं काय हरकत. त्यांना जाऊन बसले तिथे त्या रिंगणामध्ये आणि तोंडात झाले श्रीराम 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 श्रीराम. सूर्योदय होतोय तिकडून सन्न करीत बाण आला. आता बाण आला आणि तो बाण येऊन याचा शिरच्छेद करणार. एवढ्यात बाणाने काय ऐकलं? श्रीराम 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 श्रीराम. ते ना येत असताना त्याला लागायचा ऐवजी तो खाली आला आणि रिंगणात येऊन पडला. बाण झालं जिकडे तिकडं. हनुमंतराय त्यांचं काहीच झालं नाही. हनुमंतराय त्यांचं काहीच झालं नाही. हनुमंताचा बालेबाका झाला नाही. इकडे विश्वामित्राकडे तेही लागलं, लाल व्हायला लागलं. म्हणे प्रभू तुम्ही माझं काम केलं नाही. अरे बाबा केलं. मग कसा वाचला हनुमान? तो हनुमान कसा वाचला? हनुमान कसा मेला नाही म्हटलं. इतकं गरम होऊ नका. काय मला ज्ञान वातावरण तर बघू दे म्हणजे काय ते. मग गेले तिथे. गेले तर पाहिलं तर हनुमंतरा डोळे श्रीराम 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 श्रीराम. अरे मी आलो डोळे वर. हिरोले कुठे उघड राहिले, मरायची भीती आहे ना. श्रीराम 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 श्रीराम. डोळे उघडले तर बाण तिथे रिंगणात येऊन पडलेला. बस संपलं म्हटलं. आता प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जरी ते बाण घेऊन मारण्याकरता आले तरी तुझा बालबाका होणार का? तिथे प्रभू रामचंद्राला वाटलं मी बाण मारावून तो व्यर्थ जावा. हा, त्यांना आश्चर्य वाटलं. मी बाण मारायचा आणि तो वाया जायचा, मी बाण मारायचा तो वाया जातो, कसं शक्य? म्हणून आले, जवळ आले. इकडे नारद महर्षी जवळ उभेच होते. प्रभू चांगली कला लावून दिलीच म्हणले. काय केलं असं म्हटले. काय 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 झालं म्हटलं. काय झालं काय? अरे झालं नाही काय म्हणून बरं झालं की म्हटले. नाही तर खलास होत होते की म्हणले. ते प्रभू तुम्हाला माहीत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा.
तुका म्हणे आम्हा जन्म गोडे यासाठी याच्याकरता रामसे बडे राम का नाम तुलसीदासजीने म्हटले. म्हणून त्या रामाच्या नामापेक्षा नामिताने महत्त्व जास्त आहे. म्हणून त्या रिंगणापर्यंत बाण आला, परंतु हनुमंतरायचा बाल बाका होऊ शकला नाही. विठाला विठाला म्हणून त्या ठिकाणी विवाह करता आता भीती राहिली नाही. आता नवे बाधा आणि कोणे विषयी काही कदा का तुझे नाम धरले कंठी आणि केली संसाराची तुटी. विठाला 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 बरा शेवटचा रिझल्ट देते आता अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे काही तुका म्हणे काही आता उरले आयशी नाही. आता उरले आयशे नाही. तुझे नाम धरिले कंठी तुझे नाम धरिले कंठी. तुका म्हणे काही आता उरले ऐसे नाही. तो गोबऱ्याचा याच्या पुढे म्हणतात 2 आता आहेत बरं का. अभंगात किती आत्या आहेत? आत्या नाही आता 2 आता आहेत. आता नोहे बाधा हे एक आता आहे. आणि आता काही उरलं नाही. तुका म्हणे काही आता उरले ऐसे नाही. 2 आता आहेत तिथे. पहिली आता विवाह करते, दुसरी आता रिझल्ट देते की आता काहीच खरंच उरलं नाही म्हटलं. तुका म्हणे काही आता उरले ऐसे नाही. काय उरतं? शंका. काय का शंका केली? काय उरतं म्हणते म्हणजे काहीच उरत नाही. मग का शंका केली? काहीच उरत नाही शंका केली. तुका म्हणे काही आता उरले ऐसे नाही. काहीच उरत नाही आता म्हणते. काहीच उरत नाही हे तरी उरतं का नाही? काहीच उरत नाही हे तरी उरतं का नाही म्हटलं. अहो तुमच्या लक्षात आता उरायचं काय? काहीच नाही. एकच उरायची वस्तू ते म्हणजे कर्म. आता ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने एकच फक्त अडचण आहे, कर्माची अडचण. सांगितलं ती अडचण आमच्या सबनांची गरज नाही. विद्यते हृदयगंते छिद्यंते सर्व संशय क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टी परावरी. परावर ब्रह्माचा साक्षात्कार झाला असताना अस्य कर्माने क्षीयंते कर्म शिल्लक राहत नाही त्याचं. म्हणून आता उरले ऐसी नाही. काहीच उरू शकत नाही. कर्मसुद्धा उरत नाही त्याचं. कारण उरण्याकरता त्या ठिकाणी कर्म पाहिजे ना. इथे कर्म करीत असताना अगोदर कर्माची अवस्था संपून गेलेली आहे. पण तुका म्हणे काही आता उरले ऐसे नाही. फक्त एकच उरला आता तुझे नाम धरिले कंठी आणि केली संसाराची तुटी. उठा बालकुमार जय गठोपार कुमार
जय गलठोपार कुमार जय गलठोपार कुमार जय 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 गलठोपार कुमार जय 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 गलठोपार कुमार जय 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 गलठोपार कुमार जय 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 गलठोपार तुका म्हणे काही आता उरले ऐसे नाही. अशा प्रकारचं जीवन संतांचं असतं. हे जीवन कोणाचं? संताचं जीवन. ज्यांचं कर्तव्य भोक्तव्य ज्ञातव्य संपलं आणि जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली अशा संतांना म्हणता येते आता उरले ऐसे नाही. आता काही आमचं उरलं नाही, फक्त एकच उरलं. जे उरले, जे शेवटचं नाम येत होतं तेच उरलेले आणि ते नाम उरले कंठी इतकत फक्त. म्हणून तुझे नाम धरिले कंठी केले संसाराची तुटी. अशा प्रमाणे असणारं जीवन ज्यांचं ते म्हणजे कोण? उत्तम महाराज. या जीवनाला शोभणारी आणि अवस्था कोणाची? उत्तम महाराजांची होती. म्हणून त्यांनी आपल्या जीवनात संपूर्ण याप्रमाणे आणि आचरण पद्धती करून दाखविली. आता याच्यानंतर पुढे गेलेली लाईन, त्या लाईननं मागच्या आले तर समजायचं भाग्यच आहे. न आले त्याला इलाज नाही. त्यांनी मार्ग दाखवावा. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत दे. म्हणून या ठिकाणी काकांची परंपरा पहिल्यापासून चालत आली. एकामागे एक एकामागे एक एकामागे एक ती लाईन चालतच. आणि आज खरं ती पुण्याही मोठी मागे असल्यामुळे ती लाईन चालत राहणार. कमी जास्त होईल पण चालत राहणार. म्हणून याच्याकरता आपण इतकंच म्हणायचं आहे. विठ्ठल महाराज आहेत का? हां आहेत. विठ्ठल महाराजांच्या आता लक्षात आहे आली संपूर्ण ही लाईन कशी कशी आलेली आहे. ही मागून आलेली लाईन. या लाईननं आता पुढं आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला आपली लाईन सोडायची नाही. कारण मार्ग जे संतांनी दाखवले त्या संतांना आपण त्यांना दुजरा देऊन आपण त्यात आणि साधना करायची आहे. ती साधना आपण प्राणपणानं करायची आहे आणि परमार्थ जीवन जगाकरता दाखवायचं आहे आणि आपण आपलं कृतार्थ व्हायचं याच्याकरता. तुका म्हणे काही आता उरले ऐसे नाही तुझे नाम धरिले कंठी केली संसाराची तुटी. ज्ञानेश्वर ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बोला पुंडलिका